लातूर महापालिकेमध्ये विजय झाला, पण भारतीय जनता पक्षाला पाडण्याला कारणीभूत हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांची साथ सोडलेली आहे। या मतदारसंघातल्या सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती असणार आहे की आता तुमचं संपलंय आणि ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काहीच नाही तर कुठल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला स्थान मिळणार आहे। आणि मग जर एका रात्री तिकडे गेले असतील आणि त्यांना तिकीट मिळत असतील तर तुमच्या नशिबाला हेच का? तेव्हा आता आपण ओळखलं पाहिजे, डॉक्टर साहेबांनी आता सांगितल्यासारखं आपण आता ओळखून या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे। माझी आपल्या सर्वांनाच कळकळीची विनंती असणार आहे की या मतदारसंघाचं जे काही या ठिकाणी विकासाचं स्वप्न आहे, प्रत्येक जण सांगते आम्ही विकासासाठी चाललो। अरे किती विकास केलो हे तर सांगा। अनेक सभेतून तुम्हाला मी विचारलेलं आहे, खरंच तुमच्याकडे लेखाजोखा असेल, कुणाला तरी बारीक्या माणसाला हिशोब सांगत जाऊ नका, ज्याने केलं त्यानं सांगितलं पाहिजे। अरे आपण जे केलं ते सांगायला कशाला भीती वाटते? नाही आम्ही अरे हे काही विकास झाला का? इमारती बांधल्या, हे केले ते केले, कॉन्क्रीट काय? आम्ही रोजगार, अरे कारखानाच उभा केला नसता तर रोजगार कुणाला? खरं तर तुम्हाला आम्ही रोजगार दिलाय हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। आमच्या जीवावर आहेत तुम्ही, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। या मतदारसंघात हरित क्रांती घडली। कैलासवासी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना आणि त्यावेळेस मी लाडका त्यांचा आमदार या ठिकाणी लोकांनी मला अपक्ष निवडून दिलं, म्हणून हे सगळे हिरवं आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणून आज तुमच्या सगळ्या डामाडोल या ठिकाणी चालतंय। तुम्ही काय केलं हे अगोदर सांगितलं पाहिजे। रस्ते केले, आज केले की पुढच्या महिन्यात उकडून चाललेत, हेच तुमचा विकास। इमारती बांधल्या, पुढून इमारत, मागून सलाम। ही परिस्थिती जर असेल तर तुमचा विकास आहे का तुमचं काय? तुम्हीच विचार करा। 11 वाजल्यापासून आमच्या माता भगिनी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। तुमचा वेळ जास्त घेतल्यापेक्षा पुन्हा एकदा हात जोडून माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे की या सगळ्या छुप्या रुस्तुमांना कुणी कुणाचा भेस घेऊन आलाय। आपल्याला माहिती आहे की रावणानं सुद्धा फुले शाहू छत्रपती शिवाजी आंबेडकरांचे वारसदार आहेत। पिढ्यानपिढ्यापासून आपण एका ठिकाणी गुण्यागोविंदाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे आपण वागत आहोत। म्हणून शिवाला पाहतो इथे मी, भिवाला पाहतो, त्यांच्या ज्या पिढीतील या अनुयायांना चरणी मी फुले वाहतो। बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे। सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन, सर्व जाती धर्मातील लोकांना धर्म पंथ जात न पाहता त्यांनी आपले हे स्वराज्य उभं केलं आणि जगाला दाखवून दिलं, जाणता राजा आहे, सर्वाला सोबत घेऊन चालणारा राजा आहे। आणि त्याचप्रमाणे या ज्या अहमदपूर तालुक्याचा इतिहास जर पाहिला आपण, बऱ्याच काळापासून आदरणीय विनायकराव पाटील साहेब हे सर्वसामान्य जनतेचे नेते आहेत, सर्वसामान्यांमध्ये राहणारे नेते आहेत, सर्वसामान्यांना न्याय देणारे लोक आहेत। आणि त्यांच्या तालमीमध्ये जे लोक आलेले आहेत त्यांचं सोनं झालेलं आहे। लोखंडाला स्पर्श केल्यानंतर त्याचं सोनं होतं, परिसराला स्पर्श केलं तर या ठिकाणी आदरणीय विनायकरावांच्या या ठिकाणी हाताला जो कोणी लागला त्याचं सोनं दिल्याचं राहत नाही। आणि म्हणून बांधवांनो, मी या ठिकाणी घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा।